हाय सगळ्यांना नमस्कार. तर आज बर्थडे होता बरं का. त्यांचं कालच्या फोन होतं मावशींचं की तुम्हाला तुमचा बर्थडे आम्हाला यायचंय बर्थडेला काहीतरी गिफ्ट घ्यायचंय. आणि त्यांनी गिफ्ट म्हणून काय आणलंय तुम्हाला सगळं मस्तपैकी असं खोलून दाखवते. ते आल्यात बावड्यावरून. ह्याच्या आधी पण लय वेळा येऊन गेल्यात, ते सारख्या घरी येतात पण व्हिडिओ काढायला त्यांना वय थोडंही आहे त्याच्यामुळं नको म्हणतात काढायला. पण आता म्हणलं एवढं प्रेमाने गिफ्ट आणलंय तर थोडासा व्हिडिओ बघूनच जाऊ द्या. हा भाऊ पण आल्या तर तुम्हाला आता मी खोलून दाखवते. एक मिनिट. ते असतं म्हणजे ते बंद झालं. संध्याकाळी करून आलं तर त्यांचं पण हे करायचं होतं. ते पण कसं झालं माहितीये का, त्यांना आता कसं सकाळी व्हिडिओ बघितला ते म्हणले अजून तिथंच आहेत. तुम्ही कसं 2 दिवस उशिरा टाकला जातो. हो. अरे बापरे, लय मोठा अल्बम बनवलाय. फोटो त्यांनी मला डायरेक्ट अल्बमच बनवून दिलाय. म्हणजे कसं बनावला? यार पण सेल्फी कुठनं कसं घेतलं एवढं फोटो? घेते दिसून कसे घेते खरं बरं का ताई, तुम्हाला मनापासून धन्यवाद. त्यांनी माझं एवढे भारी फोटो तयार करून दिलेत की मला सुद्धा माहित नाही मी कधी कुठलं फोटो टाकले. तर त्यांनी एवढा मोठा album तयार करून दिलाय माझा. बघा रानातलं कुठलं पण फोटो काढून. मी ना अनुष्का. ते काम ते राहण्यात येत नाही. घरचं करते आणि बघते. स्वयंपाक पाणी करायचं. हुशार आहे थोडा म्हणजे. नीट दाखव. नेमका काढत नाही असं काय. बाबा आपण एखाद्या वेळेस नीट दाखव. तर तुम्हाला मी अल्बम आहे ना निवांत एक दिवशी सगळं व्यवस्थित दाखवेन. हो का? नाही काय एकटे असले तरी चालतं. एवढी हुशार आहे म्हणल्यावर काय केलं होतं? हो का? सांबळ गावात छान काढलं. हुशार आहे म्हणावं लागलं. त्यांनाच घेऊन ये आता परत. होय होय. आता तुमच्या दीदीला आणि ते ताईला जांभळे बावळे बाळ आहे. आणि त्यांच्या रानातून जांभळं किती जांभळं तर घेऊन आले ते दोन्ही. हा, एकच. घरची बर का हो, रानातली त्यांच्या सगळ्यात आवडीचं खायला. जांभळं. शुगर होत नाही. शुगर हे तर लय आवडले. कुणाला घेतलेली खांडीवर रानात गेलेलं ही त्यांच्या शुभ संध्याकाळ सगळ्यांना. संध्याकाळचं वातावरण झाले. सगळी पाहुणं बरेच जण आलते गेले. करती आणि ज्ञानेश्वरीने छान मस्त अशी रांगोळी काढलेली आहे. आमच्या पाऊस झिमझिम चालूच आहे. वातावरण बघा कसं झालेलं आहे. आमचा चाललाय स्वयंपाक. आणि तुम्हाला आता सगळ्यांना मनापासून मनपूर्वक धन्यवाद करणार आहे. कारण का बऱ्याच इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअप यूट्यूब एवढ्या जणांनी शुभेच्छा दिल्यात, एवढ्या जणांनी शुभेच्छा दिल्यात. खरंच एवढं प्रेम आहे तुमचं सगळ्यांचं माझ्यावर, काय सांगायचं. इतक्या शुभेच्छा दिल्यात. कुणाला रिप्लाय द्यायला जमला, कुणाला दिला नाही. सॉरी बरं का, कुणी राग मानून घेऊ नका. मी सगळ्यांना व्हिडिओद्वारे सगळ्यांना थँक्यू. सगळ्यांना मनापासून धन्यवाद. तुम्ही मला एवढं सगळं हे केल्याबद्दल, शुभेच्छा दिल्याबद्दल. आणि बऱ्याच जणांना बर्थडे म्हणून माहित नव्हता, बऱ्याच जणांना माहिती. सासूबाई सगळ्यांनी दिल्या पण सासूबाईंनी दिल्याच नाही त्या. आता आम्हाला काय कळतं का? आमचा अजून बड्या नाही सड्या नाही कवा केलाच नाही. होय पण माझा आयुष्यात. होय माझा तुम्ही केक कापला का? पण हा नाही केक कापला का बरं कोणाचा माझा? कापायचा का? आता कवा कापता? मिळेल का इथं कुठं बरं? इथं नाही मिळत, बारामतीला जावं लागणार भावनगरला. बरं असून दे बाय. आपल्या शुभेच्छा तुला हा. माझ्या. नाही हो मुद्दा म्हणते आता नाही, तुम्ही माणसाला कशी बोलते सासूला तसं नाही हो काय. हक्क आहे ना तुझा मी माझ्यावर. हा म्हणते मी. पण केक कापायला मला काकींनी फोन केलता, केक घेऊन येऊ का? पण त्या गेलत्या लग्नाला. मी म्हणलं काकी राहू द्या, नका येऊ, उद्या या. ते यायचे होते संध्याकाळी, आज येणार आहेत ते. माझा बर्थडे त्यामुळे त्यांचं ते 12 ज्योतिर्लिंग पुरं झालं होतं. पण त्यांना रस्त्यात पाऊस लागला त्याच्यामुळे त्यांना झालाय उशीर यायला. आता 7 वाजलेत पण काय अजून आले नाहीत. अजून तास 2 तास तरी लागन. मग काकी म्हणल्या इतक्या उशिरा यायचं, परत माघारी जायचं. मग म्हणल्या उद्या निवांत येते, मग उद्याच केक कापू. काय होतंय आज कापायचं ते उद्या कापू. मी म्हटलं काहीच अडचण नाही काकी, असू द्या. होय आता काय बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. त्यांना गप्पाही हाणायच्या. मग उगाच ये जा आणि पाऊस पण येतोय सकाळपासून. त्या पावसाने तर नको केलंय नुसतं. पाऊस सलाईन लावल्या होत्या.
साखलीतला ठेम. बघू संध्याकाळी त्यांनी सांगितलंय मी किती का उशिरा आहे ना, पण संध्याकाळी केक कापायचा आहे. मी म्हटलं कवा या बाया कापू. होय, हो घेऊन यायच्यात. आणि आमचा छान असा स्वयंपाक चाललाय, म्हणजे स्वयंपाक झालाय, भाकरी होत आल्यात, मला धार काढायला जायचंय. मस्त अशी भाजी पण शिजवली, गप्पा हाणत बोलत त्या बावड्याच्या मावशा आल्या होत्या, भाव आले होते, ते गेले. नंतर न दोघं पण काय होतं माहितीये का, काय असं ते म्हणतात आम्ही एवढे ह्याने केलेलं आहे, पण नका कोणाला व्हिडिओ काढायला आवडतं, कोणाला व्हिडिओ काढायला आवडत नाही, पण भेटायला यायला गिफ्ट घेऊन यायला आवडतं. माझ्यावर बरेच जण माझे इतके बिग व्हॅन आहेत का नाही लय, मला माहित नव्हतं बरं का, पण आता ह्याच्यात कळतंय की कोण किती हे होत आहे ते. भारी वाटतं बरं का, होय. कोण नाही कोण आहे. सगळ्यांनी तुला शुभेच्छा दिल्या का? हा भारी वाटतंय मला की बाबा हाय आपलं पण कोण नाही कोण करतंय ही. होय, अगं नात रक्ताचं नाका का नसा ना, पण अशी नाती लय जोडल्यात की माप नाही त्याला. आणि तीच आपली खरंच बरोबर सगळ्या रक्ताच्या नात्यांपेक्षा हो. खरं युट्यूब फॅमिली, फेसबुक फॅमिली, परत व्हॉट्सअप, इंस्टाग्राम एवढी फॅमिली तयार झाली की वापस नाही काय का नाही त्या. मग ते त्यांना माहिती असले बघा तुला लय जणांनी फोन केलं, कुणाचं फोन उचलायचं राहिलं, कुणाचं उचललं, कुणाचं काय. सगळ्यांनी राग नका मानून घेऊ, कारण का सकाळ धरून लाईटच नव्हती आमच्यात, आणि लाईट पण नव्हती, त्यामुळे व्हिडिओ पण नाही टाकलेला. आणि नेमका आज रिचार्ज संपला होता माझ्या फोनचा, ती मग आता रिचार्ज मारला, आणि लाईट बंद असल्यामुळं वायफाय पण बंदच, त्याच्यामुळे सगळा गोळ झाला. असू द्या मग आता रागवू नका बर का हो. हा कोणी रागवायचं नाही, कारण की सगळ्यांनी आपल्याला एकामेका माया लावायची, असंच बोलायचं, असंच तुम्ही कमेंट टाकायचे, असेच तुम्ही बी सगळं हे करायचं. मदत म्हणायचं किंमत. तुमची मदत आम्हाला ना आमची तुम्हाला. तुम्ही जर आम्हाला केली तर आम्ही तुम्हाला लय करू शकतो, कारण की आमची माया तुमच्यावर इतकी की बरोबर नाही खरंच. हा. मला भारी वाटतं बरं का. तुम्ही आम्हाला हे करता, तेवढा आशीर्वाद तुम्हाला आमचा इतका कमीच नाही, इतका देणार की लईच देणार आहे आशीर्वाद चांगला. आणि लय कमेंट टाकल्या सगळ्यांनी, आता सगळ्यांची नावं ही एवढे कमेंट ही वाचायला काय वाचलेल्या नाहीत, कोणाच्या वाचल्या. तुम्हाला कमेंट नाही वाचता आली तरी आम्ही तुम्हाला अशी मी अशा सगळ्यांना धन्यवाद मनापासून, सगळ्यांचं थँक्यू, आभारी मानले मी. त्याच्यामुळे कुणी राग मानू नका. ह्यातनंच तुम्हाला सगळ्यांना सपोर्ट ह्यातनंच. आणि तुमचा आम्हाला ना आमचा तुम्हाला, म्हणजे ह्यात काय बदल होणार नाही. आणि थांबा, आणि आमचं सासूनाचं अण्णाचा फोन आलाय. हा हाय असंच हो का.